मित्रांनो नमस्कार। डेली करंट क्रक्सचे सेशन मागील साधारणतः 15 ते 20 दिवसापासून काही दुसऱ्या एंगेजमेंट असल्यामुळे आपले थांबलेले होते। आत्ता ते सेशन आपण रिस्टार्ट करतोय। मधल्या काळामध्ये जयश्री मॅडम हे सेशन्स आपले डेली घेत होत्या, पण मध्ये काही एंगेजमेंट राज्यसेवा असेल कंबाईन बॅचच्या त्या असल्यामुळे आपल्याला हे कंटिन्यू करता आलं नव्हतं। तर आता आपण आजच्या या सेशनमध्ये 12 ते 15 मे 2024 मधल्या न्यूज ॲनालिसिसमधल्या अत्यंत महत्त्वाच्या राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या महत्त्वाच्या ज्या घडामोडी आहेत त्या बघणार आहोत। या घडामोडी आपल्या रेग्युलर होत राहिल्या तर करंटचा जो अभ्यास आहे तो कसा करायचा, त्याचा अप्रोच कशा पद्धतीचा असावा आणि पेपरमधल्या कुठल्या बातम्या आपल्या अभ्यासासाठी महत्त्वाच्या आहे, हा अप्रोच डेव्हलप होणं हा खरं म्हणजे या लेक्चरचा हेतू आहे। कारण चालू घडामोडीचा अभ्यास करणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक स्ट्रॅटेजीचा पार्ट असणं अत्यंत गरजेचं आहे। केवळ जी पुस्तकं वार्षिकी असेल किंवा मासिकं असेल, एखाद्या लेखकाने संकलित केलेला डेटा म्हणजे संपूर्ण चालू घडामोडीचा अभ्यास आहे अशा भ्रमात राहून मग पेपरमध्ये ज्या वेळेला नवीन काही असे प्रश्न येतात की जे आपण मासिक आणि वार्षिकेमध्ये वाचलेलेच नसतात, तिथे आपली अडचण होते। आणि म्हणून आकार फाउंडेशन टीमच्या माध्यमातून डेली करंट क्लक्स थोडक्यामध्ये एक न्यूज ॲनालिसिस यामध्ये घेतलं जातं। यामध्ये लोकसत्ता असेल, त्यानंतर टाइम्स ऑफ इंडिया असेल किंवा द हिंदू असेल, इंडियन एक्सप्रेस असेल आणि प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो हे पेपर्स जे आहेत ते कव्हर केले जातात। मित्रांनो, आपल्यापैकी कोणी नवीन विद्यार्थी मित्र असतील तर हे आपले आकार फाउंडेशनचे प्लॅटफॉर्म आहेत की ज्या माध्यमातून आपल्याला संपर्कामध्ये राहता येईल आणि तुम्हाला ज्या म्हणून यूट्यूब चॅनल असेल ज्यामध्ये आकार फाउंडेशन, टेलिग्राम असेल ज्यामध्ये आपला कंटेंट आपण शेअर करतो। फॉर एक्झाम्पल आता हे लेक्चर झाल्यानंतर या लेक्चरचा कंटेंट या टेलिग्राम चॅनलला टाकला जातो। हे प्लॅटफॉर्म आहेत जे आपण जॉईन आणि सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्याला अपडेट्स जे आहेत ते मिळत राहतील। सो आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रामुख्यानं 4 सेक्शनमध्ये याची माहिती बघणार आहोत। राज्यस्तरावरील घडामोडी, राष्ट्रीय घडामोडी, त्यानंतर आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि हे घटक झाल्यानंतर आपण काही नॉमिनल प्रश्न त्यावर घेणार की जेणेकरून आपल्याला एक जजमेंट यावं की कशा पद्धतीचे प्रश्न चालू घडामोडीवर येण्याची संभावना असू शकते। राज्यस्तरीय घडामोडीमध्ये कारागृह रक्षकांच्या भरती संदर्भामध्ये ज्या जागा निघाल्या आहेत आणि त्याला लाखो विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत, ज्यातून आपल्याला स्पर्धेची आजची काय स्थिती आहे याचा अंदाज घेता येतो आणि आपली तयारी अधिक जरा जास्त जबाबदारीनं करणं किती गरजेचं आहे त्याचाही आपल्याला तिथे विश्वास मिळतो। त्यानंतर समृद्धी महामार्गाबद्दलची बातमी आहे। त्यानंतर ट्रायबल म्हणजे आदिवासी बांधवांच्या प्रॉपर्टीज हिसकावणे किंवा त्या चुकीच्या पद्धतीनं त्यांच्याकडनं बळकावणे, नावावर करून घेणे या संदर्भातला एक पेट्रोल पंपच्या संदर्भातला वाद सध्या चौकशी अंती आहे आणि ही एक घटना पुढे आलेली आहे। त्यानंतर राष्ट्रीय घडामोडीमध्ये आपण पाहतो की विद्यार्थ्यांना देशभरामध्ये शासनानं शिक्षण दिलं पाहिजे त्या संदर्भातला RTE संदर्भातला जो काय कायदा आहे आणि त्यानुसार अंमलबजावणीमध्ये जे काही अडचणी निर्माण झाल्या होत्या त्या संदर्भात राज्य शासनाला आदेश देण्यात आलेले आहेत। त्यानंतर शिक्षणासोबत पुढे गुन्हेगारीची एक महत्त्वाची बातमी आहे आणि त्यातल्या त्यात बाल न्यायालयातले जे काही गुन्हेगार असतात या गुन्हेगारांना बाल सुधारगृहात ठेवणं गरजेचं असतं। तर माहितीच्या अधिकारातून एक नवीन धक्कादायक माहिती पुढे आलेली आहे, ते पण आपण बघणार। वृद्धांच्या आरोग्यासंदर्भातली चिंता जागतिक लेवलवर व्यक्त करण्यात येत आहे, त्याबद्दलची एक बातमी आहे। त्यानंतर ग्राहक संरक्षण कायद्यामधनं कोणत्या व्यावसायिकांना सूट देण्यात आली तो मुद्दा आपण बघणार आहोत। त्यानंतर आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये माजी लष्करी अधिकारी काळे यांचा गाझामध्ये जे काही युद्ध सुरू आहे त्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे। त्यानंतर चाबहार बंदराच्या संचालनाची भारत आणि इराण या राष्ट्रामध्ये समझोता झालेला आहे। त्यानंतर पाकिटबंद जे ज्यूस असतात आजकाल, कोल्ड्रिंक्स असतील, ज्यूस असतील, हे खरंच नॅचरल असतात का त्याबद्दलचा एक रिसर्च पुढे आला आहे। त्यानंतर डबा बंद जे काही फूड किंवा अन्न असतात किंवा ड्रिंक्स म्हणू आपण, हे कॅन्सर किंवा अत्यंत घातक अशा बिमारी आणि अकाली मृत्यूला जबाबदार ठरू शकतं असंही संशोधन पुढे आलं आहे। आणि स्पोर्टमधली एक बातमी आहे आणि शेवटी आपण याचे प्रश्न बघणार आहोत। सो अशा पद्धतीनं आजच्या या एकूण 4 सेक्शनमध्ये सर्वात अगोदर आपण राज्य घडामोडी यामधली पहिली बातमी आहे जी आपल्याला इथे बघायला मिळते की कारागृह रक्षकांच्या 1800 जागा आलेल्या आहेत आणि या कारागृह रक्षक काय किंवा याबद्दल थोडक्यामध्ये आधी आपण समजून घेऊ। कारागृह म्हणजे एखाद्या देश मागे
आपल्या देशाच्या महामहिम राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या भाषणामध्ये अशी एक चिंता व्यक्त केली होती की भारत देशामध्ये संपूर्ण देशभरामध्ये कारागृहांची संख्या कमी पडत आहे। म्हणजे एवढे गुन्हेगार आहेत की कारागृहात ठेवायला जागा नाही आहे, जेवढी कपॅसिटी आहे त्यापेक्षा जास्त गुन्हेगारांना तिथे ठेवावं लागत आहे आणि ही भारताच्या दृष्टिकोनातून अत्यंत चिंतेची बाब आहे। ओके, आणि म्हणून कारागृहाच्या आता कारागृह रक्षकाच्या आता हे माननीय राष्ट्रपतींचा एक संदर्भ होता म्हणून तो आपण घेतला। सो कारागृहाच्या रक्षणाच्या संदर्भानं आता कारागृहामध्ये दोन प्रकारचे कैदी असतात, एक न्यायालयीन कोठडी दिलेले कैदी असतात आणि एक म्हणजे शिक्षा झालेले कैदी। IPC किंवा CRPC अंतर्गत जे काही गुन्हेगार असतात त्यांना शिक्षा झालेले कैदी जे दीर्घ मुदतीसाठी असतात आणि न्यायालयीन कैदी जे गिल्टी सिद्ध होत नाहीत तोपर्यंत असतात। गिल्टी सिद्ध झाले तर ते पुढे जेवढी शिक्षा त्यांना त्या केलेल्या कृत्याबद्दल होईल त्या कालावधीसाठी जेलमध्ये जाऊ शकतात किंवा त्यांची मुक्ततासुद्धा होऊ शकते। यामध्ये काही कायद्यामध्ये बदल पण झालेत। अगोदर असं होतं की एखाद्या व्यक्तीने जर गुन्हा केला तर त्याच्यावर न्यायालयीन कोठडी तात्पुरता तपास पुरावे गोळा करणे तिथपर्यंत ठेवली जात होती। नंतर कोर्टामध्ये केस चालवली जायची आणि त्यानंतर त्या व्यक्तीला जर गुन्हेगार असेल तर जेलमध्ये टाकलं जायचं। पण 2014मध्ये केंद्र सरकारने या कायद्यामध्ये बदल केला आहे। विशेषतः इन्फोर्समेंट डायरेक्टरेट म्हणजे सक्तवसुली संचालनालय ज्याला ED म्हणतो आपण, या अंतर्गत एखाद्या व्यक्तीवर जर आरोप झाला तर त्या व्यक्तीला सरळ उचलून जेलमध्ये टाकलं जात आहे। जसं अरविंद केजरीवालला टाकले, त्याची आता काही कालावधी अंतरिम जमानत त्यांना देण्यात आलेली आहे किंवा इतर बरेचसे कैदी आहेत, कैदी म्हणता येणार नाही, व्यक्ती म्हणता येईल त्यांना। सो अशा व्यक्तींना जेलमध्ये टाकल्या गेले कारण कायद्यामध्ये तसा बदल केला आहे की जोपर्यंत ते इनोसंट प्रूव्ह होत नाहीत तोपर्यंत ते आरोपी आहेत असं गृहीत धरावं लागेल आणि जर समजा आरोप सिद्ध झाला नाही तर त्यांची मुक्तता केली जाईल। सो अशा कैद्यांच्या रक्षणासाठी जे काही सुरक्षा बल लागतं त्यामध्ये 1800 पदांची ही जाहिरात आहे। या जाहिरातीसाठी आलेले अर्ज जर तुम्ही बघितले तर भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये किती स्पर्धा आहे त्याचं जजमेंट तुम्हाला येईल। 1800 रिक्त पदांसाठी 3,72,354 अर्ज आलेले आहेत। ओके, एवढी स्पर्धा आहे आणि ही स्पर्धा आहे तर आपल्याला अधिक जास्त जबाबदारीनं अभ्यास करणं गरजेचं आहे, हे इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। सो एवढे अर्ज आलेल्याबद्दलची जी माहिती आहे पोलीस महासंचालक प्रशिक्षण खास पथके राजकुमार वटकर यांनी जी आहे ती दिलेली आहे। याशिवाय जे 17,471 पदं पोलीस विभागाचे भरले जाणार आहे, त्यासाठी 17,76,000 अर्ज आलेले। म्हणजे इकडे जवळपास 200च्या पटीत अर्ज आहे एका जागेला आणि इकडे ती संख्या आणखी जास्त झालेली आपल्याला बघायला मिळते। यामध्ये पोलीस शिपायांच्या ज्या 9,595 जागा आहे त्यासाठी 8 लक्ष आणि इतर ज्या जागा आहेत वाहन चालक असतील किंवा सो इथे आपल्याला चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं बेरोजगारी संपूर्ण देशात आणि राज्यामध्ये आहे। ही बाब या बातमीच्या माध्यमातून लक्षात घ्यायची आणि ही जाहिरात आली आहे। जे फॉर्म भरू शकतात त्यांनी हे फॉर्म भरायचे आहेत। स्पर्धा आहे म्हणजे आपण सिलेक्ट होऊ शकत नाही अशातला भाग नाही। स्पर्धा आहे, फॉर्म भरणाऱ्यांपैकी खरंच किती अभ्यास करून त्या परीक्षेत रिझल्ट घेण्यासाठी दावेदार असतात हा वेगळा त्यातला मुद्दा आहे। समृद्धी महामार्गाच्या विस्ताराच्या संदर्भातली बातमी आहे। समृद्धी महामार्ग मुंबई ते नागपूर, नागपूर ते मुंबई हा द्रुतगती महामार्ग आहे। या महामार्गामुळे कुठल्याही देशामध्ये किंवा राज्यामध्ये असे मोठे महामार्ग 6 पदरी आहे, 3+3 असे महामार्ग झाल्यामुळं त्या राज्याचा देशाचा हा जलद गतीनं विकास होऊ शकतो। व्यक्ती आरोग्याच्या सुविधा असतील, कृषी किंवा त्याची काही संसाधनं असतील ती त्याला शहराला नेऊन विकायची असतील, हॉस्पिटलला जायचं असेल, शिक्षण घ्यायचं असेल तर ते कमी वेळेमध्ये त्यांना पोचता येतं, आदानप्रदान वाढतं, दळणवळण वाढतं आणि त्यांनी विकास होतो। सो समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून हा निश्चित अशा भागातनं हा हायवे गेलेला आहे आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्यात चांगला महामार्ग आपण याला म्हणू शकतो। ओके, परंतु याच्या संदर्भातल्या काही चुकीच्या बाबी पण मधल्या काळात घडल्यात की ज्यामध्ये 8 तासात मुंबई, 8 तासात आधी ही बातमी काय ती जरा समजून घेऊ आणि मग 8 तासात मुंबईचा जो संदर्भ आहे त्याचा जरा मी थोडक्यामध्ये खुलासा करतो। सो यामध्ये बातमी काय आहे की अगोदर मुंबई ते नागपूर ते शिर्डी इथपर्यंत पूर्ण झाला होता, आता इगतपर्यंत पूर्ण झालेला आहे। त्यानंतर तो मुंबईला जोडला जाईल।
याशिवाय आता नागपूरपासून इकडं गोंदियापर्यंत जोडण्याच्या संदर्भातनं जे काय आहे तो निर्णय झाल्यासंदर्भातली ही बातमी आहे. ओके, सो यामध्ये समृद्धीच्या बाबतीत आपल्याला काही मुद्दे कंबाईनला वगैरे आला तर एखाद वेळेला प्रश्न येऊ शकतो. ओके, सो महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्ये. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव या महामार्गाला देण्यात आलेलं आहे. एकूण 120 मीटर रुंदी आहे या महामार्गाची आणि 6 पदरी आहे. म्हणजे हे असं समजा डिवायडर आणि इकडनं 3 लेन आणि इकडनं 3 लेन. सो जी कॉर्नर लेन आहे इकडची राईटची राईटनं जर समजा तुम्ही जाताना समजा या लेननं जात आहे, सो 120, 100 आणि 80 असे हे रनिंगच्या ट्रॅक आहेत. तुमची जी स्पीड आहे त्या स्पीडनं तुम्ही गाडी चालवणं अभिप्रेत आहे. सो नवीन गाडी, व्यवस्थित गाडी आहे, नवीन नाही पण चांगली आहे, म्हणजे चालू शकेल अशा स्थितीत आहे. टायर चांगले आहेत. आधी हे जरा डिटेल समजून घ्या. 10 जिल्हे, 26 तालुके आणि जवळपास 392 पर्यंतच्या गावांना या महामार्गाने जोडले. नागपूर ते मुंबई हे अंतर 8 तासात. हेच या ॲक्सिडेंटमधलं थोडंसं एक महत्त्वाचं कारण आहे, जे मी तुम्हाला थोड्या त्या कारणासाठी एक्सप्लेन करतो आहे. त्यानंतर इथे आता काही बिंदू टाकले आहेत जे वास्तव्यात अजून झालेले नाहीत. महामार्गाला होणार 19 कृषी समृद्धी केंद्रांची निर्मिती, म्हणजे हे प्रस्तावित आहे. असे केंद्र जर निर्मित झाले तर शेतकऱ्यांना तिथे आपलं अन्नधान्य आणता येईल आणि त्याचा ट्रान्सपोर्ट जो आहे तो सहजरित्या होऊ शकेल. भारतातील सर्वात मोठ्या ग्रीनफील्ड असलेल्या समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूने सुमारे 11,31,000 वृक्षांची होणार लागवड. आता मागच्या 5 ते 10 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये जे काही पर्यावरण विभाग आहे, हा पर्यावरण विभाग जो आहे हा जाहिराती करण्यामध्ये भयंकर तरबेज आहे. म्हणजे मागच्या वेळच्या या पर्यावरण विभागाच्या मंत्र्याने 6 कोटी वृक्षांची लागवड केली जाणार, किती वृक्ष लागले, किती राहिले याचं सुद्धा सोशल ऑडिट होणं गरजेचं आहे. सो हे खालचे दोनही मुद्दे समृद्धीच्या महामार्गाच्या माध्यमातून महत्त्वाचे जरी असले तरी यावर अजून काही कार्यवाही झालेली नाही. सो समृद्धीच्या बाबतीतला हा जो मुद्दा होता की 8 तासामध्ये नागपूर ते मुंबई असं गरजेचं नाही. आपल्या गाडीची कपॅसिटी किती आहे, आपली गाडीची कपॅसिटी किती आहे आणि चालवणाऱ्याची कपॅसिटी किती आहे, बरोबर आहे. हा जो मुद्दा आहे हा आपण लक्षात घेतला पाहिजे. आपली गाडी SUV नाही आहे तरी आपण 120च्या स्पीडनं चालवतो आहे आणि त्यामध्ये ॲक्सिडेंट होतो आहे. आणि दुसरं झोप लागणे, म्हणजे तिथे गाडीला काही ऑब्स्टॅकल नसल्यामुळं एक रोड हिप्नॅटिझम असा एक प्रकार, संमोहनसारखा प्रकार, की आपल्याला पुढे काही नसल्यामुळं गुंगी येते आणि त्यातनं ॲक्सिडेंट होण्याची संभावना वाढते. सो दुसरा अत्यंत महत्त्वाचा भाग, 8 तासात मुंबईला पोहोचलंच पाहिजे असं काही नाही. सो ह्या ज्या जाहिराती केल्या जातात की याच्यात खूप मोठं अचिव्हमेंट आहे आणि मग जिथं गरजेचं नाही अशा काही गोष्टी मृत्यूचं कारण बनतात. जसं मुंबईमध्ये आत्ता फार एक टॉवर जे आहे ते पडले आणि त्यात दबून लोकांचा मृत्यू झाला आहे. सो या संदर्भात कायदाच नाही आहे. त्या संदर्भात कायदेमंडळात कायदा झाला पाहिजे, जेणेकरून असे कोणी लोक त्याच्यामध्ये जर दगावल्या गेले, कायदा असेल तर कार्यवाही करता येईल. अन्यथा महानगरपालिका ज्या ठिकाणी जे काही प्रशासनाचे कार्यालय आहे ते त्यांच्या पद्धतीनं त्या कार्यवाही जे काही गोष्टी आहेत, आर्थिक लाभ होतो आहे म्हणून त्याला परवाने दिले जातील, पण त्यात लोक फुकट मरत आहेत आणि मेल्यानंतर मग ते बेकायदा होतं. मग त्याच्यावर चौकशी चालणार, चौकशी चालेल, पूर्ण होईल नाही होईल, पण ज्याचे जीव जातात ते तर परत येणार नाही. ही बाब तिथे अत्यंत महत्त्वाची आहे. सो समृद्धीच्या माध्यमातून ती बातमी. सो हे आपल्याला लक्षात ठेवायचे की समृद्धी कुठून कुठपर्यंत आहे, काय थोडेफार महत्त्वाचे जे डिटेल्स आहेत ते आपण अशा ज्या न्यूज येतात त्यातनं लक्षात ठेवले म्हणजे आपल्याला त्यावर जर असे काही प्रश्न आले तर आपल्याला त्याची उत्तरं देता येतात. पुढची बातमी आहे, आदिवासींचा आणखी एक राखीव पेट्रोल पंपही हिसकावला. आदिवासी बांधवांच्या, आता आपल्या संविधानाचं उद्दिष्ट आहे की देशातल्या सर्व नागरिकांचा शाश्वत आणि सातत्यपूर्ण विकास झाला पाहिजे. पण आपल्याला माहिती आहे की ट्रायबल, अत्यंत दुर्गम भागात राहत असलेला जो आदिवासी बांधव आहे तो शिक्षणापासनं, संपत्तीपासनं अगोदरच वंचित होता. आता शासनाने त्यांच्यासाठी सुविधा केल्या तर बाकी जे काही लोक आहेत ते त्यांच्या सुविधा लाटण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या जमिनी घेणे असेल, त्यांच्यासाठी पेट्रोल पंप त्यांच्या नावावर असेल तर ते आपल्या नावावर करून घेणे. सो ह्या ज्या घटना आहे ह्या अत्यंत चुकीच्या आहे. शासनाने याच्यावर कार्यवाही करायला पाहिजे, कडक कार्यवाही करायला पाहिजे. आदिवासी एक पेट्रोल पंप जो आहे तो घशामध्ये घातला आहे. आता याच्यावर तक्रार करून 10 वर्ष झालेत तरीसुद्धा यावर कुठल्याही पद्धतीची कार्यवाही झालेली नाही.
आता चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातनं हा प्रश्न महत्त्वाचा आहे का सर? यासाठी महत्त्वाचा आहे की तुम्ही पेसा कायदा अभ्यासला पाहिजे. पेसा कायदा अभ्यासला पाहिजे. आदिवासींचे जे काही जमिनी आहे किंवा त्यांचं जे काही संपत्ती आहे त्याच्या रक्षणाच्या संदर्भातल्या कशा पद्धतीच्या तरतुदी त्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत, अशा ज्या बातम्या असतात त्याला अनुसरून जे काही कायदे आहेत ते आपण बघणं गरजेचं आहे. आता राष्ट्रीय घडामोडीकडे आपण वळतोय. मध्ये मध्ये आपल्या संस्थेचे जे काही प्लॅटफॉर्म आहेत त्याला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे, जॉईन करायचं आहे, जेणेकरून आपल्याला कनेक्ट राहता येईल, आम्हाला तुमच्याशी कनेक्ट राहता येईल. आता आपल्याला राष्ट्रीय घडामोडीकडे जायचं मित्रांनो. खाजगी शाळांतही पूर्वीप्रमाणे RT नुसार प्रवेश. आता शिक्षण प्रत्येकाला मिळालं पाहिजे, बरोबर आहे. डॉक्टर मनमोहन सिंग सर यांच्या काळामध्ये, डॉक्टर मनमोहन सिंग सरांच्या काळामध्ये 2009ला RTचा कायदा झाला की बालकाला मोफत शिक्षण मिळालं पाहिजे. ओके. आणि हे देणं हे राज्य आणि केंद्र शासनाचं कर्तव्य आहे. ओके. हा कायदा झाल्यानंतर आता जिथे जिथे शासनाच्या शाळा आहेत तिथे तर बालकाला मोफत शिक्षण मिळत होतं. ओके. परंतु नंतरच्या काळामध्ये परिस्थिती बदलली आणि बदललेल्या परिस्थितीनुसार शासनाने, बऱ्याच राज्यामधल्या शासनाने प्रायव्हेट शाळांना प्रोत्साहन देणाऱ्या योजना बनवल्या. ओके. आणि मग अशा पद्धतीचा एक प्रोपगंडा फैलवण्यात आला की शासकीय शाळांमध्ये शिक्षण व्यवस्थित मिळत नाही. समाजही त्याच्या आहारी गेला आणि आता बरेचसे पालक जे आहे हे प्रायव्हेट शाळांमध्ये आपल्या मुलांना टाकायला लागले. शासनाला सरकारी शाळांना हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, हा तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. मी जसं म्हटलं की डॉक्टर मनमोहन सिंग सरांच्या कालखंडामध्ये 2009ला RTचा कायदा आला. RTचा कायदा म्हणतो राईट टू एज्युकेशन ॲक्ट. या ॲक्टनुसार वयवर्ष 14पर्यंतच्या बालकाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे. पालक जर मुलाला शाळेत पाठवत नसेल तर त्याच्यावर कार्यवाहीचे निर्देश या RTमध्ये देण्यात आलेले आहेत. ओके. मग यानुसार शासनाने काय केलं, शासकीय आणि इकडे खाजगी शाळा. आता आपण महाराष्ट्र राज्य म्हणतो की प्रगत राज्य आहे, संपूर्ण देशाला स्त्री शिक्षण असेल, मुलींचं शिक्षण आहे, याची प्रेरणा याच महाराष्ट्राच्या मायभूमीतील महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळं मिळाला. संपूर्ण देशामध्ये म्हणजे स्त्री शिक्षणाची सुरुवात महाराष्ट्रात झाली. परंतु आज आपण पाहतो की दिल्ली सरकार तिथल्या शाळा अत्यंत सुसज्ज करून तिथल्या गरीब असेल, श्रीमंत असेल, प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण 12वीपर्यंत देत आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अशी आहे की सरकारी शाळांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे आणि खाजगी शाळा ज्या आहेत यांचं जे पेव आहे महाराष्ट्रामध्ये प्रचंड फुटलेलं आहे. आणि मग अशा एक वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार झालं की बाबा खाजगी शाळांमध्ये चांगलं शिक्षण मिळतं आणि शासकीय शाळांमध्ये शिक्षण व्यवस्थित मिळत नाही. याचे अनेक कारणे आहेत. त्याला कोण जबाबदार, कोण, ह्या सगळ्या मुद्द्यांकडे आपण डिटेल न जाता, परिस्थिती मागच्या 25-30 वर्षात अशी बनली की शासकीय शाळांमधली विद्यार्थी संख्या कमी झाली आणि शासनाला जे शिक्षकांना पगार द्यावा लागतो ते लायबिलिटी वाटत होते. हळूहळू ह्या शाळा बंद पडल्या. अनेक महानगरं तुम्ही बघा, नगर परिषदा बघा, त्या शाळा बंद पडलेल्या आहेत. तिथली शिक्षक संख्या संपली. तिथले जे शिक्षक होते ते समायोजित करण्यात आले. आता खाजगी शाळा हे शिक्षण महर्षी त्या काळातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, राजर्षी शाहू महाराज असेल, कर्मवीर भाऊराव पाटील असेल, गोरगरिबांची पोरं शिकली पाहिजेत म्हणून त्या महाराष्ट्रातल्या शाळा ज्या होत्या त्या शाळा नाही आता हे आता शिक्षण महर्षी नाही, हे शिक्षण सम्राट आहे. यांनी शाळा ह्या उद्योग म्हणजे पैसे कमावण्यासाठी सुरू केलेले आहेत. आता जे गरीब पालक आहेत यांनी काय करायचं, समजा नागपूरसारख्या एखाद्या महानगराच्या एका विभागामध्ये महानगराची शाळा नाही, RTनुसार इम्प्लिमेंटेशन करायचं आहे. मग शासन काय म्हणते की खाजगी शाळामध्ये 25% गरीब पोरांना शिक्षण द्या, 25% गरीब पोरांना शिक्षण द्या. मग खाजगी शाळावाले म्हणतात तुम्ही तर आम्हाला अनुदान देत नाही, तुम्ही आम्हाला कुठला बिल्डिंग फंड देत नाही, मग यांना पैसे कोण देणार? शासन म्हणतं आम्ही त्यांना पैसे देणार. आता मागच्या अनेक वर्षापासून शासनाकडे खाजगी शाळावाल्यांचे पैसे पेंडिंग आहेत. मग तिकडे पैसे पेंडिंग असल्यामुळं तिथे गरीब पालक जेव्हा जातात तेव्हा
तिथे काही व्यवहार व्यवस्थित होत नाही. अशा अनेक केसेस सध्या कोर्टामध्ये पेंडिंग आहे. आत्ता शासनाने हा निर्णय काढल्यानंतर परत खाजगी शाळांना आदेश देण्यात आलेत की 25% जागा ज्या आहे RT प्रमाणे त्यांना देण्यात याव्यात. पुढे यावर काय होतं ह्या बाबी आपण याचे अपडेट्स घेत राहिले पाहिजेत की काय चाललं आहे देशामध्ये, शिक्षणाच्या बाबतीत काय चाललं आहे. म्हणजे गोरगरिबांना शिक्षणच नाही दिलं गेलं तर देश हा पुढे कसा जाईल. फक्त 2-4 उद्योगपतींना भरपूर पैसा दिला, भरपूर शासनाच्या योजना दिल्या, पेट्रोल पंप दिले, आणखी काय काय दिले, त्यामुळं देश मोठा होणार नाही. गोरगरीब सर्वसामान्य लोक शिकतील, ते शिकतील तर उद्योग करतील, नोकरी करतील, उद्योग करतील तर देशाला टॅक्स देतील आणि तेव्हा देशाची प्रगती होईल. आणि म्हणून जसं कारागृहाच्या बाबतीतली बातमी पुढे आहेच, आता ह्या तिन्ही बातम्या मी सलग घेतल्यात. RT घेतली, आता 10वीमध्ये श्रीनिधी देशपांडे तर 12वीत प्रियांश कापसे अव्वल ही जी आहे एक न्यूज आहे. CBSEचा रिझल्ट लागला आहे 10वीमध्ये, ओके, आणि 12वीमध्ये CBSEचा, ओके. जे यशवंत विद्यार्थी आहेत, पालक आहेत, शिक्षक वृंद आहेत, ह्या सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन, ओके. आता पुढची बातमी बघा. याच राज्यामधली एकीकडे आपण अभिनंदन करतोय मेरिट स्कॉलर स्टुडंटचं आणि दुसरीकडे बघा 5 वर्षात 9,600हून अधिक लहान मुले प्रौढांच्या तुरुंगात कैद. म्हणजे गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड आहे, परंतु शासकीय स्तरावर बाल न्यायालयाची व्यवस्था करण्यात येणं गरजेचं आहे की जर एखादा 18 वर्षापेक्षा कमी वयाचा मुलाकडनं काही कृत्य घडले जे गुन्हेगारी प्रवृत्तीचं आहे, अशा विद्यार्थ्याला, अशा मुलाला किंवा त्या आरोपीला बालसुधारगृहामध्ये टाकल्या गेलं पाहिजे, जेणेकरून 18 वर्षापर्यंत तो व्यवस्थित सुधारेल आणि त्यानंतर एक सर्वसामान्य जीवन तो जगू शकेल. अर्थात गुन्ह्याचं स्वरूप कसं आहे त्यावर डिपेंड आहे. एखादा क्रूरतेतला क्रूर गुन्हा असेल तर त्याला कशा पद्धतीची शिक्षा आहे तो न्यायालयीन विषय आहे. परंतु इथे परिस्थिती अशी आहे की बालक असताना त्यांना प्रौढ न्यायालयामध्ये टाकण्यात आलेलं आहे. सो परत माननीय राष्ट्रपती यांनी व्यक्त केलेली चिंता की जेवढ्या आपल्याकडे कैद्यांना ठेवण्याची जागा आहे त्यापेक्षा जास्त कैदी ऑलरेडी त्या कैदेमध्ये आहेत. सो ही माहितीच्या अधिकारा म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट जो आहे त्यानुसार ही माहिती पुढे आलेली आहे. यामध्ये उत्तर प्रदेश सर्वाधिक जास्त 71% संख्या इथे आहे, ओके, 71%. बिहार 2 नंबरवर आहे आणि महाराष्ट्र प्रगत राष्ट्र 3 नंबरवर आहे. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. याबद्दल आपण अपडेट जे आहेत ते घेतले पाहिजेत, ठीक आहे. आता ही माहिती कोणी काढली? आयप्रो बोनो ही एक बालन्याय व्यवस्थेवर परिणाम किंवा प्रकाश टाकणारी एक ऑर्गनायझेशन आहे, कायदेशीर अधिकार संस्था. या संस्थेच्या माध्यमातून ही माहिती पुढे आलेली आहे. राज्य कारागृह प्रौढ तुरुंगातून प्रतिसाद मुलांचे स्थलांतरण, आता ही पण माहिती आपल्यासाठी इथे देण्यात आलेली आहे. आता ह्या 3 बाबी आपण घेतल्या की RT एकीकडे खाजगी शिक्षण संस्था भयंकर वाढल्यात, दुसरीकडे शासनाला RT धोरण राबवायचं पण शासनाच्या स्वतःच्या शाळा शासनाने बंद केल्यात. आता खाजगी शाळावाल्यांना शासन वेळेवर पैसे देत नाही म्हणून 25% तिथे प्रवेशाला विद्यार्थी किंवा पालक गेले तर त्यांना व्यवस्थित वागणूक तिथे मिळत नाही आणि मग न्यायालयीन ही प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे. सो पुढचा मुद्दा त्यानंतर आपण बघितलं कारागृह. त्यानंतर असलेला देशातला तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा वंचित घटक तो म्हणजे वृद्धांच्या आरोग्याच्या संदर्भातली काळजी. सध्या आपल्या देशाची परिस्थिती काय बघा, 60 वर्षापेक्षा अधिक वयाची लोकसंख्या असलेले आपल्या देशामध्ये 14 कोटी एवढे नागरिक आहेत. 2050 म्हणजे सध्या भारत हा जगातला सगळ्यात तरुणांचा देश आहे, परंतु पुढच्या साधारणतः 25 ते 30 वर्षामध्ये म्हणजे 2050मध्ये ही संख्या दुप्पट होईल. म्हणजे जवळपास 28 करोड नागरिक या देशातले वृद्ध असतील. यापैकी मित्रांनो फार कमी वृद्ध असे आहेत की ज्या वृद्धांना पेन्शन किंवा इतर त्यांच्या लाईव्हलीहूड असेल किंवा जीवन असेल ते जगण्यासाठी लागणारा जो पैसा आहे तो मिळतो. बाकीचे काही वृद्ध आहेत ग्रामीण भागामध्ये विशेषतः की जे संपत्तीपासून वंचित झालेत, त्यांच्या मुलांनी संपत्ती म्हणजे काय ग्रामीण भागामध्ये शेती आणि घरदार आणि छोटा मोठा काय असलेला व्यवसाय तो वाटून घेतला. आता त्या आईवडिलांचा सांभाळ करायला कोणी तयार नाही. अशा वृद्धांची संख्या भयंकर मोठी आहे. लोककल्याणकारी शासन व्यवस्थेमध्ये अर्थात इथं अपेक्षित नाही की शासनाने वृद्धाश्रम खोलावेत आणि लोकांना तिथे टाकावं. अपेक्षित हे आहे की कायदा करावा. संपत्तीच्या संदर्भातला कायदा तर आहेच, पण त्याचा अंमल होतो का? जसं आपल्याकडे भारतीय संविधानामध्ये अस्पृश्यता निवारण
व्हावं किंवा अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा असेल, भारतीय संविधानाचं आर्टिकल 17 सांगते, परंतु याचं इन्फोर्समेंट करणं किंवा असं जर कोणी उल्लंघन करत असेल, अस्पृश्यता पाळत असेल किंवा ती पाळली जाऊ नये याचा अंमल करणं हे केंद्र आणि राज्य शासनाचं कर्तव्य आहे. आणि जेव्हा संविधानामध्ये तरतूद करूनही त्याच्यावर अंमल होत नाही, पुढे आपल्याला अनुसूचित जाती किंवा जनजाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा जो आहे तो करावा लागतो. तसं वृद्धांच्या संदर्भामध्ये जर त्यांची मुलं त्यांना सांभाळत नसेल तर त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई आणि त्यातल्या त्यात ही फास्ट ट्रॅक न्यायालयात होणं गरजेचं आहे. तर 5-5 वर्षे जर ह्या वृद्धांचे मागे आत्ता मला वाटतं एका चांगल्या प्रतिष्ठित कापड उद्योगाच्या व्यावसायिकाची एक गोष्ट जी आहे ती सगळीकडे व्हायरल झालेली होती की देशातला प्रतिष्ठित एक उद्योजक, त्या उद्योजकांनी आपल्या हयातीमध्ये आपली जी संपत्ती आहे, उद्योग आहे, ते मुलाच्या नावावर केले. कापड उद्योग आहे, मी नाव घेत नाही पण तुम्हाला माहिती असेल. तर त्या मुलाने आणि सुनबाईने त्या सासऱ्याला घराच्या बाहेर हाकलून दिलं आणि नंतर ती वार्ता जी आहे ती बाहेर पसरली आणि त्या वृद्ध व्यक्तीनेच सांगितलं की जिवंत असेपर्यंत आपली संपत्ती मुलाच्या नावावर करू नका. ती केल्यानंतर परत तुम्हाला घेता येईल, परंतु ती न्यायालयीन प्रक्रिया, तुमची केस हिअरिंगला येणं यामध्ये प्रचंड वेळ जातो. म्हणून आता ह्या बातमीतून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे सगळ्या वृद्धांनी किंवा आता जे काही मध्यम वयात आहेत की तुम्ही जिवंत असेपर्यंत आपली संपत्ती मुलांच्या नावावर करू नका. एकदा संपत्ती त्यांच्या नावावर झाली की सगळेच मुलं तसे नाही, परंतु मॅक्झिमम आहेत. ओके, हे सुद्धा आपल्याला विसरता कामा नये. आता ग्राहक संरक्षणच्या संदर्भामध्ये वकिलांचा समावेश होणार नाही, कारण यांचं जे काम आहे ते एका वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीचं आहे, त्याच्यामध्ये अडीअडचणी येऊ शकतात. आणि म्हणून ग्राहक संरक्षणाच्या कक्षेमध्ये कोण येतं, ग्राहक संरक्षण कायदा का करण्यात आला, हा आपला अभ्यासाचा इथे विषय होतो. सो ग्राहक संरक्षण कायदा जो आहे तो वकिलांना लागू होणार नाही असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. सो या संदर्भामध्ये सेवेतील कमतरतेबद्दल त्यांना ग्राहक न्यायालयामध्ये खेचता येणार नाही. जसं एखादी घटना घडली आहे आणि वकिलाकडे एखाद्या व्यक्तीने आपलं जे आहे ती केस दिलेली आहे आणि त्या केसचा निकाल लवकर लागत नसेल तर त्या वकिलाला ग्राहक न्यायालयामध्ये खेचता येणार नाही. केसचा निकाल न लागण्यामागे अनेक कारणं असू शकतात, कारण तपास करणे पोलिसांचं काम आहे, केस हिअरिंगला घेणं माननीय न्यायालयाचं काम आहे. वकील हा त्यामध्ये दुवा म्हणून काम करतो, परंतु त्याच्यावर डायरेक्ट त्याच्या हातामध्ये हे सगळ्या बाबी नसल्यामुळं विधी व्यवसाय हा एक मेवा द्वितीय अशा पद्धतीचा व्यवसाय आहे. कामाचं स्वरूप वैशिष्ट्यपूर्ण आहे, वेगळी वैशिष्ट्य आहेत, अन्य व्यवसायाशी त्याचा संबंध राहत नाही. इतर जे व्यवसाय सर्व्हिस सेक्टर आहे, उदाहरणार्थ एखादी कंपनी आहे, एखादं प्रोडक्शन करते, कुठलंही अप्लायन्सेस बनवते आणि तिने एखाद्या ग्राहकाकडनं पैसे घेतले आणि ते प्रोडक्ट त्याला दिलं नाही, तर हे चुकीचं आहे. जेव्हा ती कंपनी दावा करते की आमचं हे प्रोडक्ट आहे आणि त्याचा पैसा घेते तर त्याला ते दिलं पाहिजे. सो काही कामं हे या कक्षेमध्ये येत नाही आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने यावर प्रश्न पडू शकतो की ग्राहक संरक्षण कायद्यामधनं खालीलपैकी कोणाला कुठल्या व्यावसायिकांना सूट देण्यात आली. मग वकील असेल, डॉक्टर असेल, का आणखी इंजिनियर आर्किटेक्चर असेल, असे कुठले ऑप्शन राहू शकतात, तर हे आपण बघितलं पाहिजे. सो ग्राहक संरक्षण कायदा काय, त्याचे उद्देश काय, तर ग्राहक संरक्षण कायद्याचा मूळ उद्देश आहे की व्यापार पद्धती आणि अवैध व्यवसाय या पद्धतीपासून ग्राहकांना म्हणजे नागरिकांना संरक्षण मिळालं पाहिजे. आणि कायदा असेल तर संरक्षण मिळेल ना. जसं मुंबईमध्ये होर्डिंग पडले पण कायदाच नाही, आता त्याच्यावर कार्यवाही कशी करणार. अर्थात मृत्यू झाला आहे, त्याची संपत्ती डिटेन करता येईल, त्यांना त्याचा मोबदला किंवा मुहायजा देता येईल, तो भाग वेगळा. पण जर कायदा असता तर न्यायालयामध्ये त्याच्यावर केस टाकता आली असती, कार्यवाही जी आहे ती करता आली पाहिजे. सो ग्राहक संरक्षण कायदा या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा. ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये मित्रांनो सुरक्षिततेचा अधिकार, माहिती मिळवण्याचा अधिकार, निवडण्याचा अधिकार, ऐकण्याचा अधिकार, निवारण मागण्याचा अधिकार आणि ग्राहक जागृतीचा अधिकार हे 6 सेक्शन यामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. यानंतर आंतरराष्ट्रीय घडामोडीकडे आपण जातोय. आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये माजी लष्करी अधिकारी वैभव काळे यांची गाझामध्ये युद्धजन्य परिस्थितीमध्ये जी आहे हत्या झालेली आहे, त्यांचा मृत्यू झालेला आहे. ओके, संयुक्त राष्ट्राच्या ऑर्गनायझेशनमध्ये हे काम करत होते
आणि युद्धामध्ये मृत्यू झालेला आहे। गाझापट्टीतील इस्रायलच्या हल्ल्यामध्ये हा मृत्यू झालेला आहे। संरक्षण समन्वय अधिकारी म्हणून हे कुठे काम करत होते? युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनमध्ये काम करत होते। ओके, सो गेल्या वर्षी आपल्याला माहिती आहे की गाझामध्ये इस्रायल आणि गाझापट्टीच्या तिथे जे काही युद्ध सुरू आहे सध्या, युरोप आणि रशिया यामध्ये असलेलं रशिया आणि युक्रेन हे युद्ध जवळपास 1.5 वर्ष चालू आहे। दरम्यान आता इस्रायल गाझापट्टी तिथेही युद्ध सुरू झालं आहे। ही एकूणच बाब जागतिक एकूणच शांततेसाठी किंवा स्थैर्यासाठी अत्यंत चिंताजनक आहे। ओके, सो संयुक्त राष्ट्राचे महासचिव अंतोनियो गुटेरेस यांनी याबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे आणि तात्काळ युद्धबंदी करावी अशा पद्धतीची घोषणा केलेली आहे। इथे आपल्याला युनोचा प्रभाव कमी झाला, म्हणजे आपल्याला माहिती आहे की 1948ला पंडित जवाहरलाल नेहरू भारत POKच्या संदर्भामध्ये जे काही पाकिस्तानने आपला काश्मीरचा भाग व्यापला होता हा विषय घेऊन पंडित जवाहरलाल नेहरू युनोकडे गेलेले होते आणि त्यावेळेला युनोनी युद्धबंदीची घोषणा केल्यानंतर आपण युद्धबंदी केली होती जैसे थे, आणि तिथे लाईन ऑफ कंट्रोल जी आहे ती आखण्यात आलेली होती। ओके, LOC। परंतु आत्ता नंतर आपण पाहतोय रशिया असेल किंवा अमेरिका असेल हे युद्ध थांबवण्याच्या संदर्भात आदेश देऊनही त्याची उल्लंघन जे आहे ते करतात। म्हणून इथे युनोमध्ये असलेल्या कोणत्या राष्ट्रांना नाटोचे अधिकार आहे हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे। सो कर्नल काळे जे आहेत हे 2004मध्ये भारतीय लष्करी सेवेमध्ये दाखल झालेले होते। संयुक्त राष्ट्रामध्ये 2009 ते 2010 दरम्यान यांनी सेवा दिलेली होती। ओके, त्यानंतर आत्ता ते समन्वय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत। जवाहरलाल नेहरू JNUमध्ये त्यांचं एज्युकेशन झालेलं आहे आणि पुढे PG मानवाधिकार कायद्याची पदवी जी आहे ते त्यांनी घेतलेली आहे। पुढचं एक आंतरराष्ट्रीय संबंधाच्या संदर्भातलं इराण आणि भारताच्या संदर्भातलं जे पाकिस्तानच्या वरील म्हणजे अफगाणिस्तान असेल UAE असेल या संदर्भात या राष्ट्रांसोबत व्यापार उद्यम वाढण्याच्या संदर्भानं अनेक वर्षापासून प्रयत्न चालू होते। 2003लाच यांना प्रस्ताव दिलेला होता। ओके, सो याला यश आलेलं आहे आणि चाबहार बंदर या संचलनाची भारताने इराणसोबत जो आहे तो करार केलेला आहे। ही आंतरराष्ट्रीय अत्यंत महत्त्वाची बातमी जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे। 10 वर्षाच्या करारावर दोनही राष्ट्रांनी स्वाक्षरी केलेली आहे। ओके, इंडियन पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड भारताकडनं आणि इराणच्या पोर्ट्स अँड मेरीटाईम ऑर्गनायझेशन या 2 ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून हे जे आहे चाबहारशी एक या आधीची पण याची हिस्ट्री आहे की 2003लाच या संदर्भामध्ये प्रस्ताव भारताकडनं देण्यात आलेला होता। ओके, आणि 2013मध्ये भारताने यासाठी 10 कोटी अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक करण्याची ग्वाहीसुद्धा दिलेली होती। आता भारताकडनं हे जे काही व्यापारी पोर्ट आहे याचा उपयोग हा दळणवळण आणि परराष्ट्र व्यापार यासाठी करता येईल। पुढे आणि अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, पाकिटबंद ज्यूस खरेच नॅचरल असतं का? बऱ्याचदा त्या बॉटलवर जे लिहिलेलं असतं की हे नॅचरल आहे, हेल्थसाठी चांगलं आहे, यावर आपण छोटी मुलं असतील हे सगळे विश्वास ठेवतात। परंतु आता याच्या संदर्भातले रिसर्च पुढे आलेले की हे सगळे जे फूड आहेत, जंक फूड असेल, सीलबंद फूड असतील, हे सगळे आरोग्यासाठी घातक आहेत। ओके, त्यामुळे याच्या ज्या जाहिराती आहेत या जाहिराती आपण बघून किंवा ते प्रोडक्ट खरंच गरजेचं असेल की जिथे बाबा आपल्याला एखाद्या अशा ठिकाणी आपण आहोत की तिथे ताजं फूड मिळू शकत नाही, अशाच ठिकाणी आपण याचा वापर केला पाहिजे आणि आपलं आरोग्य जे आहे ते जपलं पाहिजे। पुढे डब्बाबंद अन्नाची चटक लागल्यामुळं अकाली मृत्यूचं कारण ठरत आहे असाही रिसर्च पुढे आलेला आहे। डब्बाबंद अनेक फूड आहेत आजकाल, हे सगळं फॉरेनचं जे कल्चर आहे ते भारतामध्ये सगळीकडे आता पसरताना आपल्याला दिसते। सो अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी या संदर्भात 34 वर्ष अभ्यास केला आणि या अहवालातून त्यांनी सांगितलं की हे डब्बाबंद जे फूड आहे हे अकाली मृत्यूस कारण ठरत आहे। त्यामुळं डायबिटीज असेल, शुगर असेल, याचं प्रमाण जे आहे ते भयंकर वाढते। सोडियम यातलं जे आहे ते घातक ठरत आहे, कारण हे प्रोसेस फूड जे आहेत यामध्ये सोडियम आणि साखर याचा वापर जास्त केला जातो आणि म्हणून कॅन्सर असेल, यामुळे मानसिक आरोग्य असेल, त्याचे विकार असतील किंवा टाईप 2 डायबिटीज असेल, असे आजार या फूडमुळे वाढत आहेत आणि अकाली मृत्यू यामुळे उद्भवू शकतो। त्यामुळे ही एक जागृतीच्या संदर्भातली बातमी
त्यानंतर क्रीडा घडामोडीमध्ये इंग्लंडचा जो खेळाडू आहे जेम्स अँडरसन यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. आता ही न्यूज साधी जरी असली तरी खेळाच्या संदर्भातल्या ज्या न्यूज आहेत ही न्यूज घेण्यामागचा उद्देश की खेळाच्या संदर्भातल्या ऑलिम्पिकच्या न्यूज असतील, क्रिकेटच्या न्यूज, असं आता IPL चालू आहे किंवा वर्ल्ड कप असेल, ह्या सगळ्या न्यूज आपण त्याकडे दुर्लक्ष केलं नाही पाहिजे, यासाठी ही न्यूज इथे घेतली. आता आपण यावरचे काही प्रश्न घेऊ. तुम्हाला प्रश्नांची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये टाकायची आहेत. माजी लष्करी अधिकारी वैभव काळे कोणत्या संस्थेत कार्यरत होते? ओके, आपण आत्ताच याच्याबद्दल माहिती आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित बघितला, आत्ता जर याचं उत्तर तुम्हाला लक्षात येत नसेल तर व्हिडिओ परत मागे जाऊन तुम्ही जरा चेक केला तर तुम्हाला याचं उत्तर सापडेल. संयुक्त राष्ट्रसंघ, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, युनिसेफ, युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स एज्युकेशन फंड, ओके, नाटो हे युरोपियन युनियन आणि ती काही राष्ट्र जी आहे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणतात त्याला, त्यासाठी कार्यरत असलेली ही ऑर्गनायझेशन आहे. त्यानंतर सार्क आहे, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. यापैकी कुठे कार्यरत होते याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. ओके, मी याचं उत्तर तुम्हाला सांगणार नाही कारण हे याआधी आपल्या चर्चेदरम्यान हे उत्तर जे आहे ते आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे भारताने इराणमधील चाबाहार या बंदराचे संचालन करण्यासाठी किती वर्षाच्या करारावर भारताने स्वाक्षरी केलेली आहे? किती वर्षाच्या? 13 वर्ष, 11 वर्ष, 10 वर्ष, 14 वर्ष, यापैकी किती वर्षाच्या करारावर स्वाक्षरी केलेली आहे याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाच्या क्रिकेटपटू जेम्स अँडरसन, म्हणजे आपल्याला देश पण माहीत पाहिजे आणि खेळाडू पण माहिती पाहिजे, ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आता भारतामध्ये क्रिकेटचं एवढं क्रेज आहे की हा प्रश्न मला नाही वाटत कोणाचा चुकेल आणि एवढा साधा प्रश्न आयोग टाकेल असंही नाही आहे, परंतु आपल्याला हे माहिती असावं की यापैकी कुठल्या राष्ट्राचा हा खेळाडू आहे. सो अशा पद्धतीने मित्रांनो आपण करंट क्रक्सचं किंवा डेली न्यूज ॲनालिसिस म्हणा किंवा करंट क्रक्स म्हणा याचं आजचं लेक्चर आपलं इथे संपलं आहे. आपल्याला या संदर्भानं किंवा आकार फाउंडेशनमध्ये UPSC, MPSC किंवा इतर ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत त्याबद्दलची माहिती आपल्याला पाहिजे असल्यास हे संस्थेचे कॉन्टॅक्ट नंबर आहे, वेबसाईट आहे आणि हे टेलिग्राम चॅनल आहे ज्याला आपण जॉईन करू शकता. ओके, हे आपले प्लॅटफॉर्म आहेत सगळे. आकार फाउंडेशन.org संस्थेची वेबसाईट, यूट्यूब चॅनल आहे आकार फाउंडेशन, टेलिग्राम चॅनल आहे आकार UPSC MPSC, फेसबुक आहे आकार फाउंडेशन आणि इंस्टाग्राम आहे आकार UPSC MPSC. याला आपण जॉईन व्हा जेणेकरून आपल्याला सगळे यापुढील अपडेट्स जे आहेत देता येईल. आणि जे मित्र आत्तापर्यंत नवीन असतील त्यांनी चॅनल आपलं सबस्क्राईब केलेलं नसेल ते सबस्क्राईब करून याचं बेल आयकॉन आठवणीनं क्लिक करा जेणेकरून यापुढील लेक्चरची माहिती आपल्याला आणि अपडेट्स आपल्याला मिळत राहतील. आपण मला जॉईन केलं त्याबद्दल थँक्यू. पुढील लेक्चरमध्ये आपली भेट होईल. सुरक्षित रहा, आनंदी रहा, अभ्यास करा, व्यायामही करा चांगला. ओके, तंदुरुस्त रहा. येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्की आपल्याला यश मिळेल. तुम्हा सगळ्यांना यशस्वी तयारीसाठी ओके आणि काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट बॉक्स आहे ते पाठवण्यासाठी इकडे शुभेच्छा देतो. पुढील लेक्चरमध्ये भेट होईल. थँक्यू. झालं.